गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आज आपण नवीन एक कविता पाहणार आहोत ऑन पेज नंबर 73. सो ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 73, युनिट 3.4, and the title of this poem is Please don't read this poem. Please don't read this poem. कृपया ही कविता वाचू नका, असं शीर्षक टायटल या कवितेचं आहे. आता कविता कोणी रचलेली आहे ते आपण बघूया. इथे कवीचं नाव दिलेलं बघा, केन नेस्बिट. केन नेस्बिट नावाचे कवी आहेत. काय बघा, केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. चिल्ड्रन्स पोएट म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत हे कविता लिहिणारे कवी आहेत. लहान मुलांच्या संदर्भात ते कविता करत असतात, कविता रचत असतात, म्हणून त्यांना चिल्ड्रन्स पोएट असं म्हणतात. केन नेस्बिट नावाचे कवी आहेत. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. ही राईट्स ह्युमरस पोएम. बघा अंडरलाईन केली बघा मी. ह्युमरस म्हणजे विनोदी, म्हणजे विनोदी कविता. म्हणजे अशा कविता ते रचतात की त्या वाचून आपल्याला एक आपलं ॲम्युजमेंट होतं किंवा एंटरटेनमेंट होतं आणि आपल्याला हसूसुद्धा येतं. सो ही इज रिकग्नाइज्ड ॲज ह्युमरस पोएट. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. टू एक्सप्रेस, व्यक्त करणे. आता हे जे कवी आहेत केन नेस्बिट, यांच्या ज्याही काही चिल्ड्रन्स पोएम्स असतात, लहान मुलांच्या ज्या कविता असतात, यांच्यामध्ये जनरली कवी म्हणजे केन नेस्बिट हे कवी त्यांच्या कवितांमधनं मुलांच्या फिलिंग्स, भावना आणि एक्सपिरियन्सेस, अनुभव हे व्यक्त करत असतात. आलं लक्षात? म्हणून त्यांना चिल्ड्रन्स पोएट असं म्हणतात. पुढे काय म्हटलं बघा, ऑर्डिनरीली म्हणजे सर्वसामान्यपणे, ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. आता इथे ऑथर म्हणजे कोण? ग्रंथकर्ता. ग्रंथ लिहिणारा जो असतो त्याला ऑथर असं म्हणतात. आणि लिटरेचर हा जो शब्द आहे, हा लिटरेचर म्हणजे साहित्य. साहित्य म्हणजे काय? जसं आपण कविता, गद्य, पद्य, लिखाणकाम जे लेखकांनी लिहून ठेवलेलं असतं, पोएम्स असतात, नॉवेल्स असतात, प्लेज असतात, वन ॲक्ट प्ले असतात. हे जे काही लिखित स्वरूपात जे साहित्य असतं त्याला इंग्रजीमध्ये लिटरेचर असं म्हणतात. आता जनरली बघा, एखादे लेखक ऑर्डिनरी सर्वसामान्यपणे सगळ्याच लेखकांना असं वाटतं की आम्ही जे काही लिखाण केलेलं आहे ना, जसं आम्ही कविता रचल्या असतील, काही गद्य पद्य लिहिले असतील, लेख आर्टिकल्स लिहिले असतील, किंवा एखादं पुस्तक लिहिलं असेल, एखादी कादंबरी लिहिली असेल, तर आम्ही लिहिलेलं हे साहित्य लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी वाचावं अशी जवळजवळ म्हणजे सर्वच ग्रंथकर्त्यांची इच्छा असते. बट फनीली म्हणजे काय? विनोदात्मक दृष्ट्याने जर बघितलं तर द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. परंतु या कवितेचे जे कवी आहेत केन नेस्बिट, यांना मात्र त्यांनी जी कविता रचलेली आहे, कोणती? ही कविता प्लीज डोंट रीड दिस पोएम, ही जी कविता रचलेली आहे, लिहिलेली आहे, ही कविता कोणीही वाचू नका. ते रीडर्स जे आहेत, जे वाचक आहेत, वाचणारा वर्ग जो आहे, मुलांना सांगतायत की प्लीज डोंट रीड माय पोएम. म्हणजे मी जी कविता लिहिली आहे, ही कविता तुम्ही कोणीही वाचू नका. पुन्हा पुन्हा ते वॉर्निंग देत आहेत. आणि पुढे काय म्हणतात? द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आणि ते जे वॉर्निंग देत आहेत, की इशारा देत आहेत, ते माझी कविता कोणी वाचायची नाही बरं का. आता माझी कविता कोणी वाचायची नाही असं ते म्हणतायत, तर त्याचा इफेक्ट, परिणाम काय होतोय? आलं लक्षात? त्याचा वेगळा इफेक्ट म्हणजे उलटा इफेक्ट होतोय. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. होतं काय? कवी असं म्हणतायत वाचकांना, रीडर्स लोकांना असं म्हणतायत की माझी कविता वाचू नका. त्याचा उलटा परिणाम होतोय की त्यांची कविता ही मोठ्या प्रमाणावर वाचली जाते. आलं लक्षात? आता बघा ना, आता तुम्हाला जर
एखादी गोष्ट सांगितली की प्लीज डू नॉट डू धिस, की हे करू नका रे मुलांनो, इकडे या, मस्त्या करू नका. इफेक्ट काय होतो? तुम्ही मस्त्या करतात. तुम्हाला जर सांगितलं अरे अभ्यासाला बैस, तुम्ही बसता का अभ्यासाला? त्याचा अपोजिट इफेक्ट काय होतो? तुम्ही अभ्यासाला बसत नाही. किंवा सिरियसली अभ्यास कर, तुम्ही सिरियसली अभ्यास करत नाही. म्हणजे एक अपोजिट इफेक्ट होतो. की मुलं बसतात सिरियसली, सगळ्यात मुलं काय असं नाही करत. सम नॉट सम बट ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर, बट रेस्ट ऑफ स्टुडंट्स निग्लेक्ट, इग्नोर देअर स्टडीज. सो असा अपोजिट इफेक्ट होतो. पुढे काय म्हटलेलं बघा, या ठिकाणी बघूया ही ॲक्टिव्हिटी बघा काय म्हटलेलं आहे. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिडिएटली ऑर डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे? तुम्हाला कधी एखादी गोष्ट करू नका असंच कधी सांगितलं जातं घरी? आणि समजा सांगितलं तर तुम्ही तसं करत नाही, ते तसं करायचं लगेच बंद करतात का? म्हणजे समजा तुम्ही घरी खूप वेळ तुम्ही मोबाईल बघत असाल, तुम्हाला जर आईने सांगितलं अरे मोबाईल ठेव, बघू नकोस, तर तुम्ही मोबाईल बघायचं बंद करतात का? ताबडतोब बंद करतात का मोबाईल बघणं चालूच ठेवतात? उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुम्हाला नाही करायला सांगितली तर तुम्ही ती लगेच बंद करतात का? नाही ना. तर अशा प्रकारचं एक अपोजिट इफेक्ट तुमच्यावरती येत असतो. तर मित्रांनो, इथे आपण इंट्रोडक्शन घेतले. पुढच्या तासाला प्रत्यक्ष कविता आपण शिकणार आहोत. आपण इथे थांबूया. टिल देन गुड बाय.